बेहतरीन खेल का प्रदर्शन ग्राउंड क्रमांक 2 के ऊपर। दोनों टीम है तगड़ी, कौन जीतेगा ये कबड्डी। इस कबड्डी खेल में ऐसा होता तो कैसा होता, इसके कोई गुंजाइश नहीं होती। बेहतरीन खेल का प्रदर्शन, 2 पॉइंट का छापा करते हुए। लंबा चौड़ा कद है उस रेडर का। अभी भी बहुत बड़ा फासला है ग्राउंड क्रमांक 2 के ऊपर। बैकहोल, बहुत ही बेहतरीन बैकहोल, डिफेंडर का बेहतरीन हथियार है बैकहोल। कोई मौका नहीं मिलता रेडर को निकलने का, पूरा मोमेंटम टूट जाता है उस रेडर का। बेहतरीन बैकहोल, बेहतरीन डैश, अपनी पूरी ताकत लगा दी उस रेडर ने। मैदान क्रमांक 1 वर होणारा पुढील सामना जय मातृभूमी सांगली विरुद्ध देवळवाडी चिपळूण या संघास खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार। सदर सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच अमोल पाटील, पंच झाकीर इनामदार, पंच सागर हेळवी, गुणलेखक कानिफनाथ भिसे, सहाय्यक गुणलेखक युवराज गावडे, सुरेश पाटील, तिसरी चढाई भरत पाटील, बजर शिवाजी पाटील। सामनाधिकाऱ्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। इस कबड्डी के मैदान पर छोटी उड़ानों पर गुरूर नहीं करता मैं, छोटी उड़ानों पर गुरूर नहीं करता मैं, आसमान नापने वाला परिंदा हूं मैं। इसी जज्बे के साथ सभी खिलाड़ी अपनी टीम की जीत के लिए फांसी लगाना चाहते हैं इस मंच पर। आणि मित्रांनो जर गॅलरीमध्ये बसून घ्या,
मुख्य मंचावरती येण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती कोणी थांबू नका प्लीज. आहे ना गाडीमध्ये जागा, बसून घ्या ना. मित्रांनो, पुन्हा पुन्हा विनंती करतोय, गाडीमध्ये घ्या ना बसून. अनेक सन्माननीय अतिथी मान्यवरांचं आगमन या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता या ठिकाणी मुख्य मंचावरती होत आहे. लोकनेते संपतराव अण्णा देशमुख विचार मंचाचे अध्यक्ष पैलवान रोहित नाना पाटील आणि विचार मंचाचे सर्व पदाधिकारी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. विचारपीठावरती नितांत प्रेम असणारे अनेक सन्माननीय अतिथी मान्यवरांचं आगमन सुद्धा या कबड्डी खेळात सुस्वागत. अशी मारली रे मुसंडी, आता प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच खेळ, कबड्डी कबड्डी कबड्डी. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता या ठिकाणी अनेक मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. युवा नेते शीतल सूर्यवंशी भाऊ मोहन चौद, दीपक पाटील, पंढरीनाथ माने साहेब, नारायण भाऊ पैलवान, चंद्रकांत मोरे, करण हजारे या सर्व मान्यवरांचं आगमन या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता विचार मंचाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय कृष्णा मिठारे साहेब किर्लोस्करवाडी यांचं या ठिकाणी आगमन आपलंही स्वागत आहे. सन्माननीय संदीप पाटील साहेब पुंदी सामाजिक कार्यकर्ते आपणही मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अनेक सन्माननीय अतिथी मान्यवर यांचं आगमन या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्माननीय विश्वतेज भैया देशमुख साहेबांचं आगमन या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता या ठिकाणी होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गटामध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. पलूस तालुक्याचंच नव्हे तर सांगली जिल्ह्याचं युवा नेतृत्व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या माध्यमातून युवकांचं संघटन करून अनेक सामाजिक उपक्रमांना आयाम दिला असं युवा नेतृत्व सन्माननीय विश्वतेज भैया देश स्पर्धा सोयीचे दीपक पाटील सरपंच पुंडी यांचं या ठिकाणी आगमन. अत्यंत कमी कालावधीमध्ये शासनाच्या माध्यमातून अनेक योजना ज्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या ते पुंडी नगरीचे सरपंच यांचं या ठिकाणी आगमन स्वागत आहे. आणि मान्यवरांचं आगमन पंचाने विनंती आहे, दोन्ही संघातील खेळाडू लाईनवरती उभं करून घ्या. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय संग्राम भाऊ देशमुख साहेब यांचे चिरंजीव विश्वतेज भैया देशमुख साहेब यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन. ग्राउंड क्रमांक 1 वरचा सामना त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सुरू होतो आहे. त्यांच्या समवेत लोकनेते संपतराव अण्णा देशमुख विचार मंचाचे अध्यक्ष सन्माननीय पैलवान रोहित नाना पाटील आणि विचार मंचाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी ग्राउंड क्रमांक 1 वरती उपस्थित होत आहेत. सन्माननीय विश्वतेज भैया देशमुख साहेब, सन्माननीय संस्थापक अध्यक्ष पैलवान रोहित नाना पाटील यांच्या उपस्थितीमध्ये खेळाडूंची ओळख त्या ठिकाणी करून दिली जाते. आणि मित्रांनो, जरा टाळ्यांचा गजर होऊ द्या ना. आपण कबड्डीच्या मैदानावरती आहोत, बुद्धिबळाच्या पटावरती नाही आहोत. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात, पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात. जो टाळ्या वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात. जरा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या मित्रांनो. जय मातृभूमी सांगली. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू सांगली जिल्ह्याला, महाराष्ट्राला, भारत देशाला ज्या संस्थेने दिले ती सांगली जिल्ह्यातील एक नामांकित संस्था जय मातृभूमी व्यायाम मंडळ सांगली. ओके 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 ओके
पूर्व चैतन्य उत्साह मंगलमय वातावरण फटाक्याची आतषबाजी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले तमाम कबड्डी खेळाडू आपणा सर्वांचं स्पर्धा संयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत सुस्वागतम. मंचाच्या समोरचे सर्व पदाधिकारी थोडस सहकार्य करा. आपण खाली बसून घ्या मित्रांनो खुर्च्यावरती. विचार मंचाचे सर्व पदाधिकारी थोडं सहकार्य करा. फार गर्दी होते मैदानावरती. या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता अंकलखोप नगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य व अंकलखोप विकास सोसायटीचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते, प्रगतिशील शेतकरी भानुदास बापू सूर्यवंशी यांचं या ठिकाणी आगमन. अंकलखोप गावचे गोपाळ दूध संस्थेचे माजी चेअरमन रवींद्र दादा बिरनाळे यांचं या ठिकाणी आगमन स्वागत आहे. प्रमोद नवले अंकलखोप यांचं या ठिकाणी आगमन स्वागत आहे. सुस्वागत. हॅलो हॅलो, हा पोलीसमध्ये आहे, येतोय 10 मिनिटात. पोलीसमध्ये सामनं बघायला लागलो, येतोय 10 मिनिटात. एखाद्या व्यक्तीची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर ती व्यक्ती काय करू शकते हे ज्या व्यक्तिमत्वानं सांगली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी करून दाखवून सांगली जिल्हा परिषदेचे पुरस्कार प्राप्त करून देण्यामध्ये त्यांच्या काळामध्ये मोलाचं योगदान त्यांनी दिलं आणि संपूर्ण भारत देशातून सांगली जिल्हा परिषदेला उत्कृष्ट जिल्हा परिषदेचा सन्मान प्राप्त झाला. असं बहुआयामी असं व्यक्तिमत्व सन्माननीय संग्राम भाऊ देशमुख यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचं नेमकं आयोजन लोकनेते संपतराव अण्णा देशमुख विचार मंच संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विद्वान रोहित नाना पाटील आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं खेळाडूंच्या वरती बक्षिसांची खैरात त्या ठिकाणी केली जाणार आहे. सांघिक बक्षिसे, वैयक्तिक बक्षिसे आपण त्या ठिकाणी प्रदान करणार आहोत. क्रमांक 2 अत्यंत चित्तथरारक असा सामना, डोळ्याचं पारणं फिरणारा सामना सुरू आहे. 13-14 पुढे होणारे सामना महाराणा प्रताप पुणे विरुद्ध जय भवानी माधवनगर.
आपणास खेळण्यासाठी पहिला पुकार महाराणा प्रताप पुणे विरुद्ध जय भवानी माधवनगर. दुसरा सामना छावा क्रीडा मंडळ शिरोळ विरुद्ध जय स्पोर्ट्स ईश्वरपूर. छावा क्रीडा मंडळ शिरोरी विरुद्ध जय स्पोर्ट्स ईश्वरपूर या चारही संघाला खेळण्यासाठी पहिला पुकार महाराणा प्रताप पुणे विरुद्ध जय भवानी माधवनगर. छावा क्रीडा मंडळ शिरोरी विरुद्ध जय स्पोर्ट्स ईश्वरपूर चौघांना खेळण्यासाठी पहिला पुकार. सन्माननीय अजीम शेख, गाड्या वाजवायच्या. मनोज पाटील, जीवन पाटील या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन आपलेही स्वागत आहे. पलूस शहरातून सर्व लोकप्रिय दैनिकांचे छायाचित्रकार, पत्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी आपलेही स्वागत आहे. सुस्वागतम. जायचं 5 मिनिट. या खेळाचा आनंद घेण्याकरिता मंचावरती उपस्थित होत आहे सन्माननीय धैर्यशील मानेसाहेब, सुवर्णजीत चव्हाण साहेब, हेमंत पाटील या सर्व मान्यवरांचं मुख्य मंचावरती आगमन आपण सर्वांचं स्वागत आहे. चंद्रदीप बुचडे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं आहे. सन्माननीय युवा नेतृत्व, शांत संयमी मितभाषी व्यक्तिमत्व विश्वतेज भैया देशमुख साहेब यांच्या समेत आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम. लोकनेते संपतराव अण्णा देशमुख विचारमंच,
संस्थापक अध्यक्ष पैलवान रोहित नाना पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं नेमकं आयोजन करून आपल्या संघटन कौशल्याची जरूर त्या ठिकाणी दाखवून दिली। ते सन्माननीय पैलवान रोहित नाना पाटील आणि त्यांची सर्व टीम यांचं विशेष कौतुक या स्पर्धेच्या भागात आहे। श्री सद्गुरु दोडीराज महाराज व जगविख्यात संगीतकार पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या नगरीमध्ये या कबड्डी स्पर्धेचा थरार या ठिकाणी सुरू आहे। सागर दादा या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विचार मंचाचे आधारवड मार्गदर्शक आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 21,555 आपल्याला प्राप्त झालेलं आहे। ते सन्माननीय रमेश पाटील दादा हॉटेल दोन्ही मैदानावरती अत्यंत आकर्षक नेत्रदीपक डोळ्याचं पारणं फिरणाऱ्याचे सामने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रत्येक संघामध्ये 1-2 राष्ट्रीय खेळाडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या सर्वांचा परिचय उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करून दिला जाईल। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय पुरुष खुल्या गटातील मॅटवरील कबड्डी स्पर्धेचा थरार
या ठिकाणी सुरू झालेला आहे. उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये अनेक सन्माननीय अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शानदार बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. सहर्ष स्वागत, सुस्वागतम. महाराणा प्रताप पुणे विरुद्ध जय भवानी माधवनगर. आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. छावा क्रीडा मंडळ शिरोली विरुद्ध जयंत स्पोर्ट ईश्वरपूर. आपल्यालाही खेळण्यासाठी दुसरा पुकार. आदमी ना कद से बड़ा होता है, ना पद से बड़ा होता है. जो आदमी दूसरों के मुसीबतों में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है और वो नाम है सन्माननीय संग्राम भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या कबड्डी स्पर्धेचा थरार या ठिकाणी संपन्न होतो आहे. फूल की हर कली खुशबू दे आपको, सूरज की हर किरण रोशनी दे आपको. हम तो कुछ नहीं दे सकते आपको, ऊपर वाला लंबी उम्र दे आपको. संग्राम भाऊंना जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हाच मणी ध्यास आहे. जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. मंचावरती उपस्थित राहून पोलीस, माजी सैनिक अशा अनेक मान्यवरांची मांदियाळी या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता मंचावरती उपस्थित आहे. आपणा सर्वांचं स्वागत आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे विश्वतेज भैया देशमुख साहेब एक अत्यंत आकर्षक असा क्षण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्याचा प्रयत्न करत आहे. कबड्डी खेळाची जादू त्यांना सुद्धा या मैदानावरती घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय विश्वतेज भैया देशमुख साहेब एक अत्यंत अविस्मरणीय असा क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं कॅमेऱ्यामध्ये टिपत आहे. त्यांची आकर्षक छबी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समेत सन्माननीय पैलवान रोहित नाना पाटील सुद्धा यांना सुद्धा मोह आवडता आलेला नाही आहे. ते सुद्धा फोटो घेण्यासाठी मैदानावरती उपस्थित आहेत. आपलंही स्वागत आहे. हीची मेरी फोटो अत्यंत अनमोल आणि अविस्मरणीय असा क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी टिपला जातोय. आणि स्टिक कोणाच्या हातामध्ये आहे? पैलवान रोहित नाना पाटील. त्यांच्या समेत विश्वतेज ज्यांच्या नावातच विश्व आहे असं सर्वांना सामावून घेणार प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, स्नेह, मित्र कसा असावा आणि मैत्री कशी जपली जावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विश्वतेज भैया देशमुख साहेब. धन्यवाद विश्वतेज भैया देशमुख साहेब. आपण आपला बहुमोल वेळ काढून या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीनं शतशः धन्यवाद. काय म्हणून लोकनेते संपतराव नाना देशमुख विचार मंचाचे सर्व पदाधिकारी एक ग्रुप फोटो या स्पर्धेच्या निमित्तानं घेत आहेत. थोडा आवाज
फारच कमी केला. विश्वतेज भैया देशमुख सर यांच्या सभेत एक ग्रुप फोटो या स्पर्धेच्या निमित्तानं घेतला जातो. सर्व कार्यकर्त्यांचा